मुंबईमधील भाऊचा धक्का ते मोरा जलवाहतूक महागली। पावसाळ्यामधील कमी प्रवाशांचे कारण देत जलवाहतुकीमध्ये दरवाढ करण्यात आली आहे। आता 80 रुपयांऐवजी 105 रुपये मोजावे लागतील। 26 मे पासून 25 रुपयांची ही दरवाढ लागू होणार आहे। मुंबईमधील भाऊचा धक्का ते मोरा जलवाहतूक आता महागलेली आहे। 80 रुपयांऐवजी आता 105 रुपये मोजावे लागतील। 105 रुपये हा दर करण्यात आलेला आहे। याच सगळ्या संदर्भात माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी सेक्रेटरी शराफत मुकादम आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या सगळ्या संदर्भात। सर, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या आधी म्हणजे मेच्या अखेरीस ही वाढ करण्यात आलेली आहे। 105 रुपये भाडं करण्यात आलेलं आहे। 80 रुपयावरून 25 रुपयाची वाढ झालेली। काय नेमकी कारण आहेत जी 25 रुपये दरवाढ करण्यात आली? आमची जी फेरी सर्व्हिस आहे या सर्व्हिसमध्ये पावसाळ्याला कॅपॅसिटी आमची कमी करण्यात येते, 1/3 केली जाते। त्या कॅपॅसिटीचा भार आमच्यावर न पडण्यासाठी तो शासनाकडून आम्हाला 105 रुपये दर करून देण्यात येतो, जेणेकरून पावसाळ्यासाठी आमचा मेंटेनन्स, कोरू पेमेंट हे सगळं डबल होतो आणि पॅसेंजर आमचा घटतो। तो कुठेतरी भार आमच्यावर कमी पडला पाहिजे म्हणून शासन आम्हाला ते भाडं वाढवून देतो आम्हाला। पण जर आपण गेल्या 10 वर्षातला हा पाहिलं तर 10 वर्षात साधारणतः 35 रुपयांची वाढ जी आहे ती हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढताना पाहायला मिळालेली आहे। डिझेलचे दर एवढे गगनाला भिडलेले आहेत की आणि आमच्या बोटीचा जो मेंटेनन्स आहे हा एवढा महागाईच्या भरडला गेलेला आहे की त्याच्यामुळे आम्हाला बोटीला मेंटेनन्स करणे, डिझेल भरणे, कुरूंचा पेमेंट करणे हे आम्हाला थोडा जड जाण्या कारणास्तव हे सगळं टप्प्याटप्प्याने शासनाच्या माध्यमातून आम्हाला दर वाढवून भेटलेले आहेत। कधीपासून ही सुरुवात झालेली आहे आणि कधीपर्यंत ही दरवाढ राहणार आहे? 26 मे पासून सुरू झाली आहे, सप्टेंबर पर्यंत चालू राहणार। ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबरच्या 1 तारखेपासून परत जे नॉर्मल भाडं आहे ते चालू होणार। नक्कीच सर, धन्यवाद। आपण जर पाहिलं तर मुंबई जलवाहतूक औद्योगिक जी संस्था आहे आणि भाऊचा धक्का ते मोरा असा जो प्रवास आहे तो 105 रुपये करण्यात आलेला आहे। 26 मे पासून ही दरवाढ लागू झालेली आहे ते 31 ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापर्यंत ही दरवाढ राहणार आहे। पावसाळ्या निमित्त मेंटेनन्स असेल, त्याचबरोबर जी प्रवासी संख्या कमी होते त्यामुळे अशा कारणामुळे त्याच इंधन दरवाढ आणि इतर गोष्टी या सगळ्यामुळे ही दरवाढ केल्याचं देखील सेक्रेटरी यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।